नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एक नुकताच वाचनात आलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. बघा, मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळावी म्हणून आपण सगळेजण किती धडपड करत असतो ना. कुणी उपवास करतं, कुणी दानधर्म करतं, कुणी तीर्थयात्रा करतं, कुणी देवाला नवस बोलतं, कुणी व्रतवैकल्य करतं. जणू काही स्वर्ग म्हणजे एखादी नवीन हाऊसिंग सोसायटी आहे आणि तिथे 1 BHK बुक करण्यासाठी पॉईंट्स जमा करायचे. खरंच, पण मला एक प्रश्न पडतो की जर आपण आधीच स्वर्गात राहत असू तर? जरा सकाळी उठल्यावर आजूबाजूला नीट बघा. बटन दाबलं की दिवा लागतो, दुसरं बटन दाबलं की पंखा फिरतो, तिसरं बटन दाबलं की AC सुरू होतो, नळ उघडला की पाणी येतं, गॅस पेटवला की काही वेळातच आपला स्वयंपाक तयार होतो, मोबाईल काढला की जगभरातली माहिती हातात येते. एखादा मित्र किंवा नातेवाईक अमेरिकेत असला तरी काही सेकंदात त्याचा चेहरा आपण बघू शकतो. आणि हे सगळं आपण इतक्या सहज घेतो की जणू काही ही पृथ्वीवरची नाही तर जन्मसिद्ध सुविधा आहे. आजपासून 200 वर्षापूर्वीच्या एखाद्या राजाला जर आपल्या घरात आणलं ना तर तो कदाचित बाहेर पडायला तयार होणार नाही. हे काय गरम पाणी, हे थंड हवा, हे जगभरातली माहिती आणि हे 10 मिनिटात पिझ्झा घरी. राजा म्हणेल, मी आयुष्यभर राज्य केलं, युद्ध जिंकली, खजिने गोळा केले, पण हे सुख काही मला मिळालंच नाही. म्हणजेच काय, वस्तुस्थिती अशी आहे की आजचा सामान्य माणूस अनेक बाबतीत कालच्या राजांपेक्षा सुखात जगतोय. पण गंमत बघा, आपण या सगळ्या गोष्टींकडे बघतच नाही. कारण माणसाकडे जे असतं त्याला त्याची किंमतच नसते ना. AC सुरू आहे म्हणून आनंद नाही, AC बंद पडला की दुःख. मोबाईल आहे म्हणून आनंद नाही, पण नेटवर्क गेलं की जग संपल्यासारखं वाटतं. घर आहे म्हणून आनंद नाही, शेजाऱ्याचं घर मोठं आहे ना म्हणून दुःख आहे. गाडी आहे म्हणून आनंद नाही, तर समोरच्याकडे मोठी गाडी आहे ना म्हणून त्याचं दुःख. माणूस स्वतःच्या स्वर्गात उभा राहून दुसऱ्याच्या स्वर्गाची तुलना करत असतो. पण त्याचवेळी पृथ्वीवर दुसरं चित्रसुद्धा आहे. आजही लाखो लोक प्यायच्या पाण्यासाठी रांगेत उभे असतात. काही जणांकडे राहायला पक्कं घर नसतं, काही जणांच्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते, काही मुलांना शिक्षण मिळत नाही, काही लोकांकडे पुरेसे कपडेही घालायला नाहीत. आपण ज्या गोष्टींना सामान्य म्हणतो त्या अनेक लोकांच्या आयुष्याचं स्वप्न असतात. आपल्याला नळातून येणारं पाणी दिसतं, पण त्यांना पाण्यासाठी कितीतरी किलोमीटर चालावं लागतं. आपल्याला ACचा रिमोट सापडत नाही म्हणून राग येतो, पण त्यांना उन्हापासून बचावासाठी एखाद्या झाडाची सावली शोधावीच लागते. आपण डाएट प्लॅन शोधतो आणि ते पुढचं जेवण कुठून येईल याचा विचार करतात. म्हणूनच मला वाटतं की स्वर्ग आणि नरक हे मृत्यूनंतरचे पत्ते नसावेत, तर ते इथेच आहेत, एकाच शहरात, एकाच गावात, कधीकधी एकाच रस्त्यावर सुद्धा. एका घरात मुलगा नवीन मोबाईल स्लो झाला म्हणून नाराज असतो, तर समोरच्या घरात मुलगा ऑनलाईन वर्गासाठी मोबाईल नाही म्हणून शिकू शकत नसतो. एका माणसाला गरम पाणी उशिरा आलं म्हणून त्रास होतो आणि दुसऱ्याला फक्त पाणी मिळालं तरी तो आनंदानं आंघोळ करतो. फरक फक्त परिस्थितीचा नाही आहे, हा फरक दृष्टिकोनाचा सुद्धा आहे. कारण काही लोक नरकात राहूनही हसतात आणि काही लोक स्वर्ग सुख मिळूनही कुरकुर करतात. माणसाची एक फार विचित्र सवय, तो जे नाही ना त्याचीच यादी रोज बनवत असतो, पण जे आहे याची यादी तो कधीच बनवत नाही. जर प्रत्येकानं रात्री झोपण्यापूर्वी 5 गोष्टी लिहिल्या, म्हणजे बघा, आज मला श्वास घेता येतोय, आज माझ्याकडे पिण्याचं पाणी आहे, खायला अन्न आहे, माझ्याकडे शांत झोपायला जागा आहे, आज माझ्याकडे माझी प्रिय माणसं माझ्या बरोबर आहे, या 5 गोष्टींविषयी जर विचार केला आणि त्या जर लिहिल्या तर कदाचित आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जाईल. आपण स्वर्ग शोधतो, पण कदाचित स्वर्ग ही एखादी जागा नाही आहे, ती जाणीव आहे. आणि नरकसुद्धा एखादी जागा नाही आहे, तर ते एक विस्मरण आहे. जे आहे त्याची किंमत विसरणं म्हणजे नरक, आणि जे आहे त्याबद्दल सदैव कृतज्ञ असणं, आनंदी असणं, समाधानी असणं म्हणजेच स्वर्ग. बरोबर ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.